येस स्वप्नील, थँक्यू व्हेरी मच गाईज. सिम्पली गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये एक खूप मोठं डीप मिनिंग आहे. इट्स नॉट द मॅन हू हॅज टू लिटिल, बट द मॅन हू क्रेव मोर दॅट इज पुअर. ज्याच्याकडे थोडा आहे तो गरीब नाहीये, पण जो नेहमी जास्तीचा हाव धरतो तो खरोखर गरीब आहे. त्याच्यासाठी, युनिव्हर्ससाठी नाही, त्याला हेल्पसाठी नाहीये. बघा, मी कितीतरी असे लोक आहेत जे स्वतःसाठी, मी 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 माय माय कार, माय हाऊस, माय, त्याला युनिव्हर्सला चेंज नाही करण्यासाठी पाहिजे, पण त्याला आपल्या स्वतःकडे शिफ्ट करण्यासाठी पाहिजे. तर हा जो कोट काय शिफ्ट करतो, तुमची पॉवर्टी, तुमची मटेरियल, ते बोलतात ना की तुमची मटेरियल म्हणजे भौतिक गोष्टीपेक्षा मानसिक, ते बोलतात असमाधान, बोलतात ना की डिससॅटिस्फॅक्शन असतो, मेंटल डिससॅटिस्फॅक्शन वरती आहे, की त्याला स्वतःसाठी, म्हणजे स्वतःसाठी तो डिससॅटिस्फॅक्शन असेल, त्याला कितीही मिळालं तरी. ट्रू वेल्थ इज नॉट इन पोझेशन बट इन माइंडसेट. ट्रू वेल्थ काय, ही संपत्ती बोलते ना, खरं संपत्ती ही मालमत्तेत नसते, ती मनाच्या समाधानामध्ये असते. तुमच्याकडे जे आहे ते पुरेसे वाटत असलं तरी तुम्ही समाधानी असलं पाहिजे. करेक्ट आहे. द सिंपल गोष्टी, पर्सन इज नॉट ट्रुली पुअर जस्ट बिकॉज दे ओन. त्याच्याकडे कमी आहे ते नाही. आता तुम्ही असं जर बघितलं तर वॉरन बफेला तुम्ही गरीब समजा, कारण की त्याच्याकडे मुकेश अंबानी सारखा अँटीला नाहीये, पण मुकेश अंबानी सारखे 4-5 तो बांधू शकतो. ह्याचा अर्थ असा नाही की वॉरेन बफेट गरीब आहे. राईट आहे, मग त्याच्याकडे कमी आहे, पण तो जगामध्ये त्याचं वाटण्याची, जे बोलतात त्याचे डोनेशन किती कॅम्प आहेत, त्याची बिल बरेच आहे, बरेच त्यांनी दान धर्म तो जास्त करतो. तर इट इज ऑल अबाउट तुम्ही जास्त किती कमी करू शकता. तर त्याच्यावरती ह्या कोर्ट वरती सांगितलेलं आहे. करेक्ट. कंटेंट जो समाधानी माणूस आहे ना, हा इवन विथ लिमिटेड पोझिशन कॅन फील रिच अँड फुलफिल्ड. त्याकडे कमी असलं ना तरी फुलफिल्ड असतो. पण जर तुम्ही एका बाजूने दुसऱ्या बाजूला पकडाल, तर एक ग्रीडी माणूस, एक अनसॅटिस्फाईड पर्सन, त्याच्याकडे जेवढा पण पैसा भेटेल तरीही त्याला काहीतरी मिसिंग सारखं वाटतं, त्याला काहीतरी चेजिंग करायचं असतं, त्याला काहीतरी तो रेस्टलेस असतो, त्याला मेंटली तो पुअर असतो. तर आता एकच सिंपल आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पलनी सांगेन, की एक सिंपल आहे, एखादा माणसाचा 30,000 पगार आहे, पण तो एक सिम्पली लाईफ जगतोय, तो स्पेंड वाईजली करतोय, तो हॅप्पी आहे, तो तो पीसफुल राहू शकतो, रिच राहू शकतो. पण एखाद दुसऱ्या माणसाला 3 लाख पगार आहे महिन्याला, राईट आहे, पण तो त्याला स्वतःसाठी नेहमीच एक बेटर कार पाहिजे, त्याला स्वतःसाठी नेहमीच एक बेटर हाऊस पाहिजे, त्याला कम्पेअर हिमसेल्फ टू अदर, त्याला दुसऱ्याला कंपॅरिझन करायचं आहे, तो नेहमी स्वतःला इनसिक्युअर फील करेल, तो नेहमी स्वतःला पुअर समजेल. करेक्ट आहे. तर सिंपल गोष्ट आहे की ह्या लाईन मध्ये ही जी लाईन दिलेली आहे सैनिकाने, इट इज जबरदस्त लाईन दिलेली आहे. इट इज नॉट अ मॅन हु हॅज टू लिटिल, बट द मॅन हु क्रेव मोर फॉर हिमसेल्फ दॅट इज पुअर. करेक्ट आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आय होप ही तुम्हाला लाईन कळाली असेल. येस. ग्रेट. येस. थँक्यू. थँक्यू सो मच Great, वल्लभ great, सर. great.